Hello everyone and welcome back to the channel. This is the lecture number 7 of electrostatics आणि आजचा आपला टॉपिक आहे कॅपॅसिटर्स. या लेक्चरमध्ये याचा प्रिन्सिपल काय असतो, त्यानंतर कॅपॅसिटर सिरीज आणि पॅरलल मध्ये जोडल्यानंतर त्यांचा इक्विव्हॅलेंट कसं फाइंड आउट करायचं, त्यासाठी फॉर्म्युलेज डिराइव्ह करून त्याच्या रिलेटेड थोडेसे जे न्यूमरिकल्स असणार आहे सर्किटचे बेस ते आपण इथे सॉल्व करणार आहे. सो सगळ्यात आधी हा डिव्हाइस काय आहे तो समजून घ्या. डिव्हाइस असतो किंवा याला आपण कॉम्पोनंट म्हणत असतो. एखादा इलेक्ट्रिकल सर्किट आहे त्यामध्ये कॅपॅसिटर जोडला जातो. का बरं जोडला जातो? का त्याचं रिझन आहे का काही ठिकाणी काही सर्किट्समध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करायची गरज पडत असते. म्हणजे जसं एक डिव्हाइस असतो किंवा कॉम्पोनंट असतो रजिस्टर. रजिस्टर काय काम करतो, ओरिजिनल सप्लाय आहे त्यामध्ये आलेले 2 अँपियर करंट, बट आपल्याला यूज करायचे तिथे गरज आहे 1 अँपियरची. तर तो 2 अँपियरचा कन्वर्जन 1 अँपियरमध्ये म्हणजे करंटला लिमिट करण्याचा जो काम आहे तो रजिस्टर करत असतो. आणि जी प्रॉपर्टी त्याला हेल्प करत असते हे करण्यासाठी किंवा ज्या प्रॉपर्टीवर तो डिपेंड करत असतो त्याला म्हणायचं आहे रेजिस्टन्स. तर कॅपॅसिटर काय काम करणार आहे, चार्जेसला स्टोअर करून इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करायचं काम. मेनली बघा, इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करायचं काम हा कॅपॅसिटर करत असतो. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करायची जी ॲबिलिटी आहे त्याला म्हणायचं कॅपॅसिटन्स, आणि जो कॉम्पोनंट हा काम करणार आहे त्याला म्हणायचं आहे कॅपॅसिटर. सो हा कॅपॅसिटर कशावर डिपेंड करत असतो, म्हणजे जर आपण समजा कन्सिडर केलं, जनरली कोणतंही कॅपॅसिटर आपण जर बघितलं तर त्यामध्ये 2 प्लेट्स असतात, असे 2 कंडक्टर्स असणार आहे. एकावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसऱ्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. ज्यावेळेस याच्यामध्ये करंट फ्लो होत असतो, चार्जेस पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह प्लेटकडे असे ट्रान्सफर करायचे आहे. समजा इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉन इथून आपल्याला इथपर्यंत शिफ्ट करायचे. फर्स्ट थिंग, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे, त्या निगेटिव्ह चार्जला पॉझिटिव्ह प्लेट अट्रॅक्ट करणार आहे, बट त्या अट्रॅक्शनच्या अगेन्स्ट त्याला निगेटिव्ह प्लेटकडे जे त्याला रिपेल करत आहे, म्हणजे जो त्याला अट्रॅक्ट करणार आहे त्याच्यापासून लांब जायचं आहे आणि जे रिपेल करत आहे त्याच्या जवळ जायचं आहे. म्हणजे त्यासाठी डबल काम करायची गरज आहे, काहीतरी वर्क होणार. दॅट वर्क डन विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ सम इलेक्ट्रिकल एनर्जी. तर हे जे 2 प्लेट्स असतात त्यांचा काही पोटेन्शियल असतो. दॅट पोटेन्शियल डिपेंड्स ऑन द चार्ज. मेन थिंग कशावर डिपेंड करणार ते चार्जवर. वीचा फॉर्म्युला असतो ना 1/4πε0 Q/R. तर Qवर तो डायरेक्टली डिपेंड करत असतो. तर इथे आपण याला उलट पण म्हणू शकतो. उलट कसं, दिस Q विल बी प्रोपोर्शनल टू काय असणार आहे इथे V असणार आहे. V Qच्या प्रोपोर्शन मध्ये, तर Q Vच्या प्रोपोर्शन मध्ये असेल. प्रोपोर्शनल साइन आहे तो जर काढायचा असेल तर एक कॉन्स्टंट घ्यावा लागेल, अँड इन दिस केस द कॉन्स्टंट इज C. दिस C इज नोन ॲज कॅपॅसिटन्स. काय म्हणायचं त्याला, कॅपॅसिटन्स. बघा बरं का, कॅपॅसिटर हा एक कॉम्पोनंट असतो आणि ते जे काम करणार आहे त्या ॲबिलिटीला कॅपॅसिटन्स म्हणायचे. सो दिस कॅपॅसिटन्स C इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला येणार मग, दिस विल बी इक्वल्स टू Q/V. हा त्याचा एकदम बेसिक फॉर्म्युला. C इज इक्वल्स टू Q/V, दॅट इज चार्ज गिवन टू द प्लेट्स डिवाइडेड बाय पोटेन्शियल विच इज प्रोड्यूस बिटवीन दिस 2 प्लेट्स. ठीक आहे. तर हा जो कॅपॅसिटर असतो याला मेजर करण्यासाठी युनिट कोणतं यूज करायचं, कॅपॅसिटन्सचा हा फॉर्म्युला झाला. आता कॅपॅसिटन्सला मेजर करण्यासाठी जसं लेंथ मेजर करायची मीटर हा त्याचा युनिट असतो, तसंच याचा SI युनिट जो असणार आहे, SI युनिट ऑफ कॅपॅसिटन्स इज फॅरेड. काय आहे, फॅरेड आहे. आणि सिम्बॉलिकली त्याला कॅपिटल F ने दाखवायचं आहे. कशाने दाखवायचं, कॅपिटल F ने. ठीक आहे. सो हा त्याचा फॉर्म्युला असणार आहे. त्यानंतर 1 फॅरेड कधी असणार आहे, 1 फॅरेड. तर जर समजा जे प्लेट्स आहे त्या प्लेट्समध्ये जर समजा तिथे कन्सिडर करा का 1 कुलम एवढं चार्ज दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या प्लेटचा पोटेन्शियल 1 व्होल्टनी इन्क्रीज झाला. 1 कुलम चार्ज दिलं आणि त्याचं पोटेन्शियल 1 व्होल्टनी इन्क्रीज झालं. दॅट मीन्स तिथे कॅपॅसिटन्स किती असणार आहे, 1 फॅरेड. ज्यावेळेस आपल्याला युनिट डिफाईन करायचं असतो त्यामध्ये सिम्पल आहे. दिस 1 फॅरेड विल बी इक्वल्स टू 1 कुलम अपॉन 1 व्होल्ट. 1 कुलम चार्ज दिलं त्याच्यामुळं त्याचा पोटेन्शियल जर 1 व्होल्टनी इन्क्रीज झालं तर आपण म्हणू शकतो का तिथे त्या प्लेट्सवर कॅपॅसिटन्स किती आहे, दॅट कॅपॅसिटन्स विल बी 1 फॅरेड. फॅरेड हा मोठा युनिट आहे म्हणून कधी मायक्रो फॅरेड, कधी पिको फॅरेड,
कधी नॅनो फॅरेड असं यूज केलेला असतो. मायक्रो म्हणजे काय 10⁻⁻6, पिको म्हणजे काय 10⁻⁻12 आणि नॅनो असेल तर नॅनोची व्हॅल्यू म्हणजे काय झाली 10⁻⁹ ठीक आहे. म्हणून आपल्याला जे कॅपॅसिटर्स दिलेले असतात ते जनरली मायक्रो फॅरेड किंवा पिको फॅरेड नॅनो फॅरेडमध्ये असेल. ठीक आहे. आता आपण याचा प्रिन्सिपल स्टडी करूया. प्रिन्सिपल काय आहे? प्रिन्सिपल म्हणजे काय का बेसिकली यामध्ये काय सांगितलंय का जे पॅरलल प्लेट्स आहे ते का बरं यूज करायचं आहे, थोडक्यात असं त्याचा मिनिंग आहे. So for that purpose we will consider a plate, a conducting plate having positive charges on it. म्हणजे अशी एक प्लेट आहे का ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस आहे. या पॉझिटिव्ह चार्जेसची व्हॅल्यू आपण प्लस क्यू कन्सिडर करू शकतो, ड्यू टू विच देर इज अ पोटेन्शियल ऑफ प्लस व्ही ऑन दिस प्लेट. असं एक पॉझिटिव्ह पोटेन्शियल त्याच्यावर प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये आपण याचं जर कॅपॅसिटन्स मेजर केलं तर कॅपॅसिटन्स किती असेल, देअरफॉर फर्स्ट केसमध्ये याला आपण प्लेट P1 अजून एक प्लेट पुढे यूज करायची आपल्याला. जर प्लेट P1 कॅपॅसिटन्स बघितलं याचा तर C1 किती असणार आहे याचा Q अपॉन पोटेन्शियल आहे त्याचा V. दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन. पुढे जाऊन आपल्याला अजून एक इक्वेशन घ्यायची. फर्स्ट इक्वेशन झाली. ठीक आहे. एक प्लेट असेल तर त्याच्यावर एवढं कॅपॅसिटन्स असेल दॅट इज Q अपॉन V. चार्ज आहे Q आणि पोटेन्शियल आहे त्याचा V एवढं. तर जर समजा आपण कन्सिडर करा की याच्यामध्ये याच्या पॅरलल मध्ये एक इन्सुलेटेड प्लेट या साईजची आपण ठेवून दिली अशी. ठीक आहे. अजून एक इन्सुलेटेड प्लेट याच्या जवळ ठेवलंय, फक्त कॉन्टॅक्टमध्ये नाही. कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं तर चार्जेस काय होणार आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे जर प्लेट्स सेम घेतलेले असेल तर. फक्त याच्या जवळ ठेवलं इथे होणार चार्जिंग बाय इंडक्शन. याला म्हणायचं आहे चार्जिंग बाय इंडक्शन. म्हणजे एक चार्ज बॉडी आहे, दुसरी अनचार्ज बॉडी आहे. ज्यावेळेस हे दोन्ही पण एकमेकांच्या जवळ आणले जात असतात, नॉट इन कॉन्टॅक्ट, तर तिथे काय होणार आहे, जर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर या प्लेटमधले जे पॉझिटिव्ह चार्जेस आहे, म्हणजे इथे समजा 5 आपण पॉझिटिव्ह चार्जेस दाखवले तर या प्लेटच्या फ्रंटवर म्हणजे पॉझिटिव्हच्या ऑपोजिट साईडला इथे काय येणार आहे, निगेटिव्ह चार्जेस येणार आहे, असे निगेटिव्ह चार्जेस. आणि ज्या जागेवरून ते निगेटिव्ह चार्जेस आलेले त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्ज असं येऊन जाणार. समजलं काय म्हणतोय मी? का जर समजा चार्जिंग बाय इंडक्शन मध्ये काय होत असतो का अनचार्ज बॉडी ज्यावेळेस चार्ज बॉडीच्या जवळ आणली जाणार आहे तर त्या बॉडीमधले अपोजिट चार्जेस पॉझिटिव्ह असेल याच्यावर तर निगेटिव्ह चार्जेस याच्या समोर येणार आहे. आणि बॅक साईडला जिथून ते पॉझिटिव्ह चार्जेस आलेले असेल त्यांच्या जागेवर निगेटिव्ह चार्जेस येणार. ओव्हरऑल जर बघितलं तर ॲडिशन केल्यानंतर हे +5 भेटणार आहे. बघा बरं कसं, +5 -5 +5 किती झालं परत +5. चार्जेस इथे कन्झर्व्ड राहणार आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये आता ही प्लेट P1 होती, त्या केसमध्ये एवढं झालं. याच्यामुळे काय होणार बघा, थिअरी काय आहे का हे असं जर झालं तर जो याचा पोटेन्शियल आहे ओव्हरऑल दोन प्लेटचा तो त्याच्यावर काय इफेक्ट होणार, जे निगेटिव्ह चार्जेस आलेले त्याच्यामुळे पोटेन्शियल डिक्रीज होणार आहे. का बरं डिक्रीज होणार, कारण की हा +V आहे आणि याचा किती असेल -V. +V आणि -V त्याची काय होणार आहे सबट्रॅक्शन. आणि जो पॉझिटिव्ह चार्ज आहे दॅट पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस द पोटेन्शियल. म्हणजे याचा +V असेल आणि याचा याचा -V असेल आणि याचा काय असणार आहे +V. म्हणजे एक त्याचा निगेटिव्ह साईड पोटेन्शियल रिड्यूस करणार आहे आणि पॉझिटिव्ह साईड पोटेन्शियल इन्क्रीज करणार आहे. बट ओव्हरऑल होणार काय त्यामध्ये, म्हणजे इफेक्ट काय दिसून येणार आहे, जवळ कोण आहे त्याचे निगेटिव्ह चार्ज, म्हणून इफेक्ट कोणाचा जास्त दिसून येणार आहे निगेटिव्ह चार्जचा. ओव्हरऑल इथे पोटेन्शियल रिड्यूस होणार बट थोडंसं रिड्यूस होणार आहे, जास्त काही रिडक्शन होणार नाही. बट याच्याच अरेंजमेंटमध्ये आपण एक थोडंसं चेंज केलं. ही प्लेट P2 आहे, याच्यामध्ये थोडंसं चेंज केलं आपण. काय चेंज केलं का जी पॉझिटिव्ह प्लेट होती ती ॲज इट इज आहे यामध्ये, त्यामध्ये नो चेंज. जे निगेटिव्ह प्लेट आहे सेम क्रॉस सेक्शनल एरिया जेवढे पण प्रॉपर्टीज असेल डायमेन्शन ओव्हरऑल ते सेम घेतले, निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. फक्त काय केलं, हे जे पॉझिटिव्ह चार्जची साईड होती त्याला ग्राउंड करून दिलं. असं त्याला अर्थिंग करणे म्हणतात. बघा अर्थिंग घरामध्ये आपण बघितलेलं असेल, शेतकरी जर असेल तर खूप सारे घरांमध्ये जे 3 फेज लाईट आलेली असते त्याच्यामुळे काही वेळेस काय होत असतो, जे काही वस्तू असते समजा एखादा फ्रीज घेतला आपण किंवा दुसरं काही असेल ऑब्जेक्ट तर त्याला जर आपण बंजरी असेल
तरी सुद्धा हात लावल्यानंतर आपल्याला कधी कधी शॉक बसत असतो. हे कशामुळे आता होत असतो? दिस इज ड्यू टू द एक्सेस चार्जेस. काहीतरी एक्सेस चार्जेस असेल त्याच्यामुळे होत असतो. तर अर्थिंग केली तर काय होणार आहे, ते जे एक्सेस चार्जेस असेल ते आपल्या बॉडीतून थ्रू पास झाले तर करंट बसत असतो. त्याला जर एक पाथ भेटलं, ग्राउंडमध्ये टाकून दिलं, ग्राउंडमध्ये असं समजा एक वायर काढली जाते आणि ग्राउंडमध्ये टाकलं जातो त्याला आणि कधी कधी त्याला पाणी टाकलं जातं. म्हणजे काय, त्या करंटला त्या चार्जेसला एक एक्सेस चार्जेसला डायरेक्शन भेटणार, ती जमिनीमध्ये निघून जाणार. म्हणजे तिथे चार्जेसला आपण एक्सेस चार्जेसला रिमूव्ह करू शकतो. तसंच याच्यामध्ये काय होणार आहे, इकडचे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहे या साईडला अर्थिंग केली. बट क्वेश्चन परत माझ्यासमोर असं येतोय का, जर समजा याला अर्थिंग केली, दुसऱ्या प्लेटला जोडलेले पॉझिटिव्ह चार्जेस काढून दाखवले, पण निगेटिव्ह तर तशीच आहे, का बरं असं? सिंपल रिझन आहे त्याचा. जे निगेटिव्ह चार्जेस असणार आहे दॅट आर बाउंड टू द फर्स्ट पॉझिटिव्ह चार्जेस प्लेट. म्हणजे जी पहिली प्लेट आहे त्याला ते बाउंड आहे, त्याला अट्रॅक्ट करून ठेवलेले. पहिल्या प्लेटने निगेटिव्हला अट्रॅक्ट करून ठेवले, पॉझिटिव्हला नाही केलं होतं तसं. म्हणून ओव्हरऑल जर बघितलं, याचा पोटेन्शियल V एवढं होतं, तोच आहे. याचा पोटेन्शियल आपण -V1 असं जर दाखवलं, ओव्हरऑल पोटेन्शियल किती झालं, दोघांची ॲडिशन केली तर V - V1. देअरफॉर सेकंड केसमध्ये कॅपॅसिटन्स C2 काय असणार आहे, C2 विल बी Q अपॉन पोटेन्शियल किती आता V - V1. दिस इज आवर इक्वेशन सेकंड. आता हे दोन इक्वेशन्स आपण जर ऑब्झर्व केले तर काय दिसून येते बघा. पहिल्या इक्वेशन मध्ये जो कॅपॅसिटन्स आलेले त्याच्यापेक्षा कमी सेकंड केसमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त सेकंड केसमध्ये आलंय. का बरं जास्त आलंय? जर समजा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आपण रिड्यूस केली, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू कमी केली, तर त्या केसमध्ये जो ओव्हरऑल रेशो असतो त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होत असते. सो इथे आपल्याला जास्त काहीतरी पोटेन्शियल कमी झालं तर कॅपॅसिटन्स इथे जास्त दिसून येणार आहे. सो वी कॅन से दॅट द सेकंड कॅपॅसिटन्स C2 इज ग्रेटर दॅन C1 असं कन्सिडर करू. इथे सिम्पली दुसरी जर आपण प्लेट यूज केली, पहिल्या प्लेटच्या समोर दुसरी प्लेट जर जोडून दिली तर कॅपॅसिटन्स इन्क्रीज होत असतो. दिस इज सिंपल प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. इफ अ parallel plate which is earth connected attached or placed in front of the first plate, then there will be the increase in capacitance. This is the simple principle of capacitor. ठीक आहे. सो हा आपला मेन टॉपिक असतो, मेन पॉईंट होतं C2 इज ग्रेटर दॅन C1. आता याच्यामध्ये आपण जो सिम्बॉल यूज करत असतो कॅपॅसिटरचा, दोन प्लेट्स यूज केलेले, म्हणून आपला जो सिम्बॉल असणार आहे सर्किट सिम्बॉल तो कसं घ्यायचा आहे, सिंपल आहे बघा. सर्किट सिम्बॉल काय असेल, याचा जो सर्किट आहे त्याच्यामध्ये वायर आलेली होती, इथपर्यंत दोन व्हर्टिकल लाईन्स दाखवायचे, त्याच्या खाली C असं लिहायचं आणि सर्किटमध्ये जे बाकीचं पार्ट असणार आहे तो कनेक्ट करायचं. म्हणजे जिथे इलेक्ट्रिकल सर्किट असेल त्याच्यामध्ये असं सिम्बॉल आपल्याला ड्रॉ करावा लागतो. कॅपॅसिटर, देर इज अ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स C असं म्हणणार. जो कॅपॅसिटर आहे त्याचा कॅपॅसिटन्स किती आहे, C एवढा आहे. ठीक आहे. सो हा त्याचा प्रिन्सिपल होता. आता आपण त्याच्या नेक्स्ट पॉइंटकडे जाऊ. आपला नेक्स्ट टॉपिक आहे कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. दोन कॉम्बिनेशन असेल, पहिलं असेल त्यामध्ये सिरीज कॉम्बिनेशन. सो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्शन कसं करायचं बघा. यामध्ये आपण 3 कॅपॅसिटर्स कन्सिडर केले. फॉर एक्झाम्पल दिस इज आवर फर्स्ट कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स C1. याच्यावर दोन प्लेट्स जे दाखवलेले, फर्स्ट प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसऱ्या प्लेटवर निगेटिव्ह चार्ज आहे. ही जी निगेटिव्ह प्लेट असणार आहे त्या दुसरे कॅपॅसिटरला जोडायचं का ज्याची पॉझिटिव्ह प्लेट याला कनेक्ट पाहिजे. सेकंड कॅपॅसिटरची पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट परत थर्डला कनेक्ट करायची, इथे थर्ड असणार आहे अशी. तर या टाईपचा जो कॉम्बिनेशन असेल प्लस मायनस, एकाचा प्लस दुसऱ्याचा मायनस, आणि मध्ये कोणत्याही टाईपचं दुसरी वायर गेलेली नाहीये, वायर म्हणजे काय लाईन जर आलेली नसेल तर या टाईपचे कॉम्बिनेशनला काय म्हणायचं, सिरीज कॉम्बिनेशन. याचा कॅपॅसिटन्स C1 आहे, याचा कॅपॅसिटन्स C2 आहे, याचा कॅपॅसिटन्स C3 आहे, अँड दिस इज कनेक्टेड टू व्होल्टेज सोर्स हॅव्हिंग पोटेन्शियल डिफरन्स V वोल्ट. ठीक आहे, एवढं पोटेन्शियल याचा असणार आहे. तर इथे सिरीज आणि पॅरलल मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस सिरीज कॉम्बिनेशन केलं जात असतो त्यावेळेस करंट सेम असतो. कोणतंही कॉम्बिनेशन आलं, रजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल, त्यामध्ये एवढी गोष्ट लक्षात ठेवा का ज्यावेळेस असं कनेक्शन केलं जात असतो, सिरीजमध्ये जोडल्यानंतर करंट सेम असतो आणि पॅरललमध्ये जोडलं तर पोटेन्शियल सेम असतो.
सिरीजमध्ये करंट सेम, पॅरललमध्ये पोटेन्शियल, पोटेन्शियल पॅरलल, सिरीज करंट. ठीक आहे. तर इथे करंट सेम आहे याच्यामध्ये, दॅट मीन्स चार्जेस इथे सेम आहे. तिघांमध्ये चार्जेस कसं आहे, सेम. तर याचं दुसरं मिनिंग काय झालं, पोटेन्शियल याचा डिफरंट आहे. म्हणजे बॅटरीचं पोटेन्शियल V1 होतं, बट कॅपॅसिटर C1च्या अक्रॉस किती पोटेन्शियल असेल, म्हणजे समजा मी व्होल्टमीटर घेते आणि त्याचा 2 प्रोब्स याच्या अक्रॉस जोडलं तर याच्यामध्ये पोटेन्शियल किती भेटेल, V1. त्याच्यानंतर इथलं पोटेन्शियल किती भेटणार आहे, V2, आणि इथलं पोटेन्शियल किती असणार आहे, V3. बट ओव्हरऑल तिघांची ॲडिशन दॅट इज V1 प्लस V2 प्लस V3 विल बी इक्वल्स टू V. तिघांची ॲडिशन जर केली तर आपल्याला तो Vच्या इक्वल भेटणार आहे. जेवढं दिलेलं आहे तेवढंच, तो फक्त 3 पार्टमध्ये डिवाइड झालाय. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, इथे यामध्ये परत इथे कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला यूज करायचा. चार्जेस तिघांमध्ये कसं आहे, चार्जेस तिघांमध्ये कसे आहे, सेम आहे. चार्जेस आर सेम, चार्जेस आर सेम. चार्जेस इथे सेम आहे, दॅट मीन्स इथे Q1 त्यानंतर Q2 आणि Q3 तिघांची व्हॅल्यू कशी असणार आहे, सेम असेल. त्याला आपण Q ने दाखवून देऊ इथे. ओके. सो आपण इथे काय करणार, परत अल्सो इथे कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला बघितला आपण. C इज इक्वल्स टू काय असतो, Q अपॉन V. देअरफॉर Q इज इक्वल्स टू काय, V इज इक्वल्स टू काय असेल इथे, V इज इक्वल्स टू काय असणार आहे, Q अपॉन C. देअरफॉर ही जी इक्वेशन फर्स्ट आपण कन्सिडर केलेली आहे, इक्वेशन फर्स्ट काय होणार बघा आता, म्हणजे हे 3 काढून आपल्याला एकच कॅपॅसिटर यूज करायचं आहे. आता V इज इक्वल्स टू काय येणार आहे, V इज इक्वल्स टू V1च्या जागेवर काय आलं, Q1 अपॉन C1 प्लस Q2 अपॉन C2 आणि प्लस Q3 अपॉन C3. बट Q1, Q2, Q3च्या जागेवर मी काय घेतलंय, फक्त Q घेतलंय, कारण की तिन्ही चार्जेस कसे आहे इथे, सेम आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 कॅपॅसिटर्स काढून फक्त एकच कॅपॅसिटर जोडायचं आहे का, ज्याचा कॅपॅसिटन्स किती आहे, सिरीज आहे म्हणून किती कॅपॅसिटन्स पाहिजे, त्याचा CS एवढं पाहिजे, CS. आणि जी बॅटरी जोडलेली आहे ती सेम राहणार आहे, बॅटरी सेम, ज्याचा पोटेन्शियल V एवढा आहे. ठीक आहे. असं जर 3 काढून जर आपल्याला सिंगल कॅपॅसिटर यूज करायचा असेल तर त्याचा कॅपॅसिटन्स किंवा व्होल्टेज किती येणार आहे, देअरफॉर V इज इक्वल्स टू काय येणार आहे, परत चार्ज जे तिघांमध्ये होतं तोच राहणार आहे, Q अपॉन त्याचा कॅपॅसिटन्स किती घ्यायचा आपल्याला, CS एवढा. देअरफॉर इक्वेशन काय बनणार आहे, याला इक्वेशन 2 म्हणू. इक्वेशन 2 काय होणार आहे आता, सिंपल आहे बघा. इथे Vच्या जागेवर काय पुट करायचं आता, Q अपॉन CS इज इक्वल्स टू, इथे ऑलरेडी काय होतं, Q अपॉन C1 प्लस Q अपॉन C2 प्लस Q अपॉन C3 होता. ओके. सो Q प्रत्येकामध्ये कॉमन आहे, तो काय झालं इथे कॅन्सल झालं. 1 अपॉन CS इज इक्वल्स टू काय आलं, 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3. म्हणजे तिन्ही कॅपॅसिटर्सची काय होणार आहे, रेसिप्रोकलची ॲडिशन होणार. दिस विल बी सिरीज कॉम्बिनेशन. हा काय झालं आपलं सिरीज कॉम्बिनेशन. आणि या सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जे कॅपॅसिटर्स जोडलेले आहे, जर इथे समजा 3च्या जागेवर 4 झाले, 10 झाले, सगळ्यांचे रेसिप्रोकल्स असे ॲड करत चालायचे. आणि जर समजा इथे सेम असेल, इफ n नंबर ऑफ सेम कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज, सगळे असे आपल्याकडे n नंबर आहे आणि सगळ्यांचा कॅपॅसिटन्स कशा आहे, सेम आहे. देन जो इक्विव्हॅलेंट असेल त्यांचा CS दॅट विल बी C अपॉन n. किती असेल तो, C अपॉन n. म्हणजे 10 कॅपॅसिटर्स आहे, प्रत्येकाचा कॅपॅसिटन्स 5 मायक्रोफॅरेड आहे. किती आहे, 5 मायक्रोफॅरेड. आणि सगळे कसे जोडलेले सिरीजमध्ये, तर तिथे काय करायचं, प्रत्येकाचं जर 5 असेल, 5 डिवाइड बाय नंबर ऑफ कॅपॅसिटर्स दॅट इज 5 डिवाइड बाय 10 केलं किती आला तो 1/2 और 0.5 मायक्रोफॅरेड त्यांचा इक्विव्हॅलेंट असेल. प्रत्येक वेळेस असं करायची गरज नाही आहे, साधं सोपं आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. समजलं की एवढं पार्ट. त्याच्यानंतर 2च कॅपॅसिटर असेल तर त्यावेळेस काय करायचं, इफ देअर आर ओनली 2 कॅपॅसिटर्स, हा पहिलं पॉईंट झालं. त्याच्यानंतर फॉर 2 कॅपॅसिटर्स, फक्त 2 कॅपॅसिटर दिलेले असेल तर त्यावेळेस ही रेसिप्रोकल वगैरे घेत बसायची गरज नाही. तर त्यासाठी काय करायचं, जो इक्विव्हॅलेंट असणार आहे CS तो किती असेल, मल्टिप्लिकेशन डिवाइडेड बाय ॲडिशन, एवढंच करायचं फक्त. ठीक आहे. क्वेश्चन सॉल्विंगच्या वेळेस आपण ते बघून घेऊ.
आता दुसरं कॉम्बिनेशन, हा पहिलं तर झालं सिरीज कॉम्बिनेशन. देन द सेकंड वन इज पॅरलल कॉम्बिनेशन. सेकंड कोणतं यामध्ये? पॅरलल कॉम्बिनेशन. आता पॅरलल कॉम्बिनेशन कसं करायचं? सिंपल आहे बघा. जेवढे पण कॅपॅसिटर्स आहे त्यांचे पॉझिटिव्ह प्लेट्स एकत्र जोडायचे, त्याच्यानंतर निगेटिव्ह प्लेट्स एकत्र जोडायचे. म्हणजे कसं? पहिलं कॅपॅसिटर आहे ज्याचा कॅपॅसिटन्स C1 आहे, याची पॉझिटिव्ह प्लेट कुठे जोडायची आहे? दुसऱ्या कॅपॅसिटरच्या पॉझिटिव्ह प्लेटला. आणि तो कुठे जोडायचं आहे? तिसऱ्या कॅपॅसिटरच्या पॉझिटिव्ह प्लेटला. आणि सगळ्यांचे निगेटिव्ह प्लेट्स इथे कनेक्टेड आहे. आणि यांचा जो कॉम्बिनेशन असेल तो कुठे जोडायचं आहे? एक बॅटरीला, का ज्याचा पोटेन्शियल किती आहे? इथे V एवढं आहे, V वोल्ट. ठीक आहे. आता पॅरलल मध्ये काय सांगितले? काय सेम असणार आहे? पॅरलल मध्ये काय सेम असतो? व्होल्टेज याचा सेम असणार आहे. पोटेन्शियल इज सेम. पोटेन्शियल इज सेम. पोटेन्शियल कसं यांचा सेम आहे. म्हणजे जर समजा आपण V1, V2 आणि V3 बघितलं, तिघांची व्हॅल्यू आपण किती घेऊ शकतो? V एवढी. याचा पोटेन्शियल V आहे, तर याचा सगळ्यांचा पोटेन्शियल कसं आहे? सेम आहे. बट जो चार्जेस असणार आहे, बॅटरीच्या थ्रू करंट फ्लो झालं म्हणजे चार्जेस गेले असे. हे चार्जेस इथे आल्यानंतर 3 पार्टमध्ये डिवाइड होणार. इकडे जाणार आहे Q1, इकडे जाणार आहे Q2 आणि इकडे जाणार आहे Q3. असे 3 पार्ट्समध्ये ते डिवाइड होणार. परत इथे आल्यानंतर चार्जेसचे ॲडिशन होणार आणि ते रिटर्न बॅटरीकडे येणार आहे. ठीक आहे. म्हणजे चार्जेस जे आहे याच्यामध्ये डिफरंट असणार आहे. पण टोटल जो चार्ज असणार आहे, टोटल चार्ज किती असेल याचा? तिघांची ॲडिशन. टोटल चार्ज will be the addition of all the charges, that is Q is equals to Q1 plus Q2 plus Q3 असं करायचं आहे. म्हणजे हे 3 चार्जेसची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. काय करणार मग? इथे आपल्याला C चा फॉर्म्युला माहित असतो. नाव C इज इक्वल्स टू काय असतो? कॅपॅसिटन्स. C इज इक्वल्स टू Q अपॉन V. म्हणजे Q इज इक्वल्स टू काय आलं इथे? CV आलं. ओके. देअरफॉर Q इज इक्वल्स टू काय येणार आहे? Q1 च्या जागेवर काय आलं? C1 V1 प्लस C2 V2 प्लस C3 V3. म्हणजे ही पोटेन्शियल इथे सेम आहे, तिथे V1 V2 V3 घेण्याऐवजी आपण V असं घेणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं? आपल्याला ही 3 काढून घ्यायचे, त्याच्या जागेवर एकच कॅपॅसिटर यूज करायचा, का ज्याचा कॅपॅसिटन्स CP एवढा आहे, पॅरललसाठी CP. आणि तो सेम आपल्या जो अगोदरचा पोटेन्शियल आहे त्याला कनेक्ट करून दिलेला आहे. तर त्या केसमध्ये त्याचा इक्विव्हॅलेंट किती असणार आहे? त्यासाठी काय करणार? Qच्या जागेवर जसं CV फॉर्म्युला घेतलं, याच्यामध्ये काय येणार आहे? CP इंटू V. त्याचं पण पोटेन्शियल V एवढं आहे. 3 काढून घेतले, एकच जोडलं. म्हणजे इथे काय भेटलं आपल्याला? C1V प्लस C2V प्लस C3V. सगळ्यांमध्ये काय कॉमन आहे? V याच्यामध्ये कॅन्सल झालं. म्हणजे CP इज इक्वल्स टू काय आलं? C1 प्लस C2 प्लस C3. म्हणजे 3 कॅपॅसिटर जर असेल तर तिघांची डायरेक्ट ॲडिशन, 10 असेल तर डायरेक्ट 10ची ॲडिशन करायची आहे, डायरेक्ट ॲडिशन करायची. त्यामध्ये कोणत्या टाईपचं रेसिप्रोकल वगैरे घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढे काय? आता हा जो कॅपॅसिटन्स आहे जर सेम असेल तर, कॅपॅसिटर सेम जर जोडले तर काय होणार आहे? सेम कॅपॅसिटर फॉर सेम कॅपॅसिटर्स. सेम कॅपॅसिटर जर आपण असं याच्यामध्ये जसं बघितलंय तसं जर याच्यामध्ये जोडून दिले तर त्यावेळेस इक्विव्हॅलेंट काय घ्यायचं याचा? CP विल बी इक्वल्स टू N इंटू C. नंबर ऑफ कॅपॅसिटर्स इंटू कॅपॅसिटन्स ऑफ वन कॅपॅसिटर. जेवढं पण सगळे सेम असेल तर काय करायचं? नंबर ऑफ कॅपॅसिटरची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दिस सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन. सिरीजमध्ये चार्जेस सेम असणार आहे, याच्यामध्ये पोटेन्शियल सेम असणार आहे. म्हणून काय करायचं? Cचा फॉर्म्युला फक्त रिअरेंज करून घ्यायचं. इथे तिघांची ॲडिशन V चे इक्वल असेल, इथे तिघांची ॲडिशन Q चे इक्वल असणार आहे. ठीक आहे. जो सेम असणार आहे त्याच्या अपोजिटला जो चेंज होतोय त्याला फक्त ॲड करून दाखवायचं आहे. सो अशी 2 कॉम्बिनेशन असेल. एकदा स्क्रीन पॉज करून लिहून घ्या. इथे आता बघा इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करण्यासाठी मी इथे 2 सर्किट्स ड्रॉ केले. तसे खूप सारे एक्झाम्पल्स घेण्याची गरज आहे, बट चार्जेस झाले, त्यानंतर इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स, डिफरंट सर्किटसाठी कसं फाइंड आउट करायचं असतो त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. आता जस्ट बेसिक जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बघू आपण. तर इथे 2 सर्किट दिले. पहिलं सर्किट याचं इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करायचं. इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करत असताना सिरीजमध्ये कोण आहे आणि पॅरललमध्ये कोण आहे तेवढं बघायचं फक्त. ठीक आहे. सो
आणि त्याच्यामध्ये पण काय करायचं बघा, एकदम सिंपल मी इथे C1 C2 कोण कसं आहे, कसं जोडलेलं आहे ते डिस्कस करत नाही, एकदम साधं सोपं शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन चालू आहे आपलं. काय का सगळ्यात आधी बघायचं का यामध्ये सिरीज आणि पॅरललमध्ये कोण दिसून येतंय. तर इथे हे दोन कॅपॅसिटर जर आपण बघितलेत कसे जोडलेले ते सिरीजमध्ये, कसे जोडले सिरीज. तर इथे C1 C2चं जर बघितलं आपण C1 C2चा, तर C1 C2 सिरीजमध्ये आहे. सिरीजमध्ये काय करावं लागणार आहे, रेसिप्रोकलची ॲडिशन आणि फक्त 2 असेल तर त्यावेळेस काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, डिवायडेड बाय दोघांची ॲडिशन करायची. आता 8 आणि 4 आहे, 8 into 4 डिवायडेड बाय 8 प्लस 4 असं आलं. म्हणजे हा किती झालं इथे 8 into 4 ॲज इट इज ठेवलं, डिवाइड बाय 8 प्लस 4 12 झालं, 4 3 are 12 म्हणजे हा किती आलं 8/3. म्हणजे 2 कॅपॅसिटर्स आहे, त्यांच्यापैकी कोणत्या तरी एक कॅपॅसिटरवर समजा कोणतं तरी एक गायब करून टाकायचं डायरेक्टली. ठीक आहे. आणि जो एक असेल कुठं पण घेऊ शकतो आपण, कोणतं पण काढून टाकू शकतो. तर इथे जो एक राहिलेले आहे त्याची व्हॅल्यू काय आहे, CS ने दाखवले आपण आणि त्याची व्हॅल्यू 8/3 एवढी आहे. त्यानंतर अजून जर बघितलं कुठे काय दिसून येतोय का, हे 2 हे बघा, हा आणि हा 3 कसे दिसत आहे पॅरललमध्ये. बट ॲक्च्युअलमध्ये इथे हा नाही आहे पॅरललमध्ये, फक्त हे 2 आहे. कसे आयडेंटिफाय करायचे का, एकच वायर आलेली, एकच लाईन होती, नंतर ती स्प्लिट झाली. इथे पण एकच वायर होती, नंतर स्प्लिट झालेलं आहे आणि दोघांच्या मध्ये दुसरं काहीच नाही आहे. म्हणून काय करायचं, हा 4 आहे, हा 4 आहे. पॅरललमध्ये असेल तर डायरेक्ट ॲडिशन, पॅरललमध्ये असेल तर हा 4 आणि 4 किती झालं 8 झालं. म्हणजे याच्यामध्ये दोघांपैकी एक कोणतं तरी कॅपॅसिटर काढून टाकायचं आणि दुसऱ्याच्या जागेवर इथे काय करायचं, जे व्हॅल्यू होती समजा 8 आपलं आलेलं आहे तर 8 आणि कशावरून CP काहीतरी नाव दिलं, पॅरललमध्ये आहे म्हणून. त्याच्यानंतर बघितलं काय दिसून येते, हा CS आणि हा CP पॅरललमध्ये आहे नाही. इथे काय झालं, एकच लाईन होती ती 2 पार्टमध्ये डिवाइड झाली अशी. बट त्याचबरोबर इथे वरचे जे 2 लाईन्स आहेत ते एका पॉईंटवर नाही ॲड झाले, मध्ये कोणतं तरी कॅपॅसिटर आलेले. म्हणून काय करायचं, दुसरं बघायचं. एक वायर आलेली होती, त्याच वायरला इथे हा पण कनेक्ट आहे. म्हणून काय केलं, हे दोन्ही पण कसे झाले आता सिरीजमध्ये असेल तर काय करावं लागतो, C3 अँड CP कसे आहे आता ते सिरीजमध्ये असेल तर दोघांची काय करायची डायरेक्टली मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय ॲडिशन. सेकंड सिरीजचा आहे म्हणून CS डॅशनी दाखवलं. दिस विल बी multiplication, that is 1 into 8 divided by 1 plus 8, this will be 8/9. म्हणजे दोघांपैकी कोणतं तरी एक निघून जाणार आणि जो दुसऱ्याची जागा आहे त्याच्या जागेवर आता आपण काय घेणार, CS डॅश घेणार. त्याची व्हॅल्यू किती आहे 8/9. ठीक आहे. आता परत काय दिसून येतोय, हा CS आणि CS डॅश कसे आहे, CS अँड CS डॅश कसे आहे ते पॅरललमध्ये. म्हणून दोघांची काय करायची डायरेक्टली ॲडिशन करायची. म्हणजे काय करणार, जो सेकंड पॅरलल आहे त्याला CP डॅश दाखवलं 8/3 आणि प्लस काय करायचं 8/9. इथे 3 ने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं की झालं 24 प्लस 8 की झालं तो 32/9. म्हणजे दोघांपैकी एक कोणतं तरी निघून जाणार आणि त्याच्या जागेवर दोघांपैकी एक जी जागा आपण ठेवलेली आहे त्याच्या जागेवर तो कॅपॅसिटर येऊन जाणार, दॅट इज 32/9. लिहिलं असं. आता हा CS डॅश पुढे दुसरं काहीच नाही, इकडे डायरेक्टली आलेलं आहे आणि इथे B पॉईंट आहे. तर इथे दोघांपैकी दोन्ही पण कसे जोडलेले, इथे पॅरललमध्ये असेल तर काय करणार, C इक्विव्हॅलंट मल्टिप्लिकेशन दॅट इज 4 into 32/9 अँड डिवायडेड बाय ॲडिशन दॅट इज 4 + 32/9. याला सॉल्व करायचं आहे. सो इथे मल्टिप्लाय करता येईल, 4 ने मल्टिप्लाय केलं तर किती झालं, तिथे 4 2s are 8 अँड 4 3s are 12 डिवायडेड बाय 9 अँड डिवाइड बाय खाली किती होणार आहे, 9 ने याला मल्टिप्लाय केलं 9 4s are 36 प्लस 32 किती झालं तो 68/9. हा आणि हा इथे कॅन्सल झालं, 128 डिवायडेड बाय 68. ठीक आहे. 2 ने डिवाइड केलं, इथे झालं 6 4 डिवाइड बाय खाली किती आलं तो 3 4 असं एवढं आलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काय करता येईल, परत 2 ने डिवाइड करता येईल. इथे आलं 32 अँड डिवाइड बाय 17. हा आपलं इक्विव्हॅलंट झालं. म्हणजे दोघांपैकी एक कोणतं तरी निघून जाणार आणि दुसरं जो राहिलेलं आहे त्याच्या जागेवर किती येणार आहे, आता सगळे निघून गेले, एकच राहिलं, दॅट इज 32/17.
असं इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करत असतो. बट इकडे जर आपण बघितलं काय दिसून येते सेकंड सर्किटमध्ये कोण सिरीज आहे आणि कोण पॅरलल आहे. जर आपण याला कन्सिडर केलं की हे 3 सिरीजमध्ये नाही, मध्ये काहीतरी लाईन्स गेलेले असे, त्यानंतर आपण कन्सिडर केलं का हा आणि हा पॅरललमध्ये नाही, कारण की ही लाईन पुढे गेली होती बट पुढे गेल्यानंतर ते मध्ये काहीतरी आलेलं आहे. मग काय करायचं, त्यावेळेस लक्षात ठेवा तिथे इक्वल पॉईंट मेथड घ्यायची. काय घ्यायची, इक्वल पॉईंट मेथड. कसं लिहिणार त्याला, दाखवायचं कसं, ज्यापर्यंत दुसरं मध्ये एक लाईन आपण जी कन्सिडर करतोय त्या लाईनच्या मध्ये दुसरं कोणतं तरी कॅपॅसिटर येत नाही त्यापर्यंत त्याला तोच पॉईंटचं नाव द्यायचं आहे. कसं, समजा हा ए आहे, ठीक आहे, हा आपण ए कन्सिडर केला तर इथे पण काय असणार आहे, ए असेल. बट पुढे गेल्यानंतर एक कॅपॅसिटर आलं, नाही चालणार आहे. त्याच्यानंतर पुढे ए होतं, पुढे कॅपॅसिटर आलं, दुसरं पॉईंट घ्यायचं नाही. त्याच्यानंतर बी बघितलं तर इथे बी पॉईंट आहे, इथे पण कोणतं आहे, बी पॉईंट, इथे पण कोणतं आलं, बी पॉईंट. लाईन चालली बरं का, जेवढे लाईन असेल चालेल. इथे येऊन थांबलं येतो बट इकडे चालूच आहे. इथे पण काय आहे, बी पॉईंट, आणि इथे पण काय आलं, बी पॉईंट आला. समजलं का, म्हणजे जिथपर्यंत समजा हा बी पॉईंट आहे तो पुढे गेल्यानंतर ज्यापर्यंत कॅपॅसिटर येत नाही, किती लाईन असू द्या, सगळ्यांचा 20 असणार आहे. बट जर कॅपॅसिटर आलं तर पुढे जायचं नाही, इकडून आलो आपण, इकडे जर नसेल तर हे पण पॉईंट बी झाला असं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आता पॉईंट तर संपले, ए आणि बी होतं ते संपलं, अजून एक घ्यायचं, मग सी, गरज पडली तर अजून एक घ्यायचं, डी. आता इथे सी पॉईंट घेतलं, समजा हा सी पॉईंट घेतलं तर हा पण काय झालं, सी पॉईंट. ओके, ज्यापर्यंत सगळे कॅपॅसिटर्स असे 2 पॉईंट्सच्या मध्ये येत नाही त्यापर्यंत असं ए बी सी डी चालून द्यायचं, मॅक्सिमम डी पर्यंत जाणार आहे. नंतर लिहायचं कसं, याला ड्रॉ कसं करायचं, परत हा जो ए असेल हा ए पॉईंट इथेच घ्यायचं, बी पॉईंट इथेच घ्यायचं, सी असेल तर वर घ्यायचं आणि डी असेल तर खाली गरज पडली तर, ठीक आहे. तर फर्स्ट जो कॅपॅसिटर आहे ए आणि सी कुठे जोडलेलं आहे, सॉरी ए आणि सीच्या मध्ये काय आहे, 10. ए आणि सीच्या मध्ये 10 आहे, ए आणि सीच्या मध्ये इथे 10 घेतलं. त्यानंतर ए आणि बी मध्ये पण 10 आहे, ए आणि बी मध्ये काय घेतलं, असं 10 घेतलं, ठीक आहे. त्यानंतर बी आणि सी मध्ये पण काय आहे, 10 आहे, बी आणि सी मध्ये काय आहे, असं 10 मायक्रोफॅरेड किंवा काही पण असेल तो. आणि बी आणि सी मध्ये परत काय आहे, एक 10 आहे. ते बी आणि सी आहे त्याच्यामध्येच अजून एक वायर काढून काय दाखवलं आपण, 10. तर हे सगळे काढून टाकायचे आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त ए आणि बी मध्ये एक राहायला पाहिजे. काय करणार, परत सगळ्यात आधी इथे आपण बघितलं एकच वायर पासून, एकच पॉईंट पासून 2 वायर, एकच पॉईंट पासून 2 वायर, पुढे 2 कॅपॅसिटर, म्हणजे हे 2 कसे झाले, पॅरललमध्ये. पॅरललमध्ये असेल तर काय करायची, दोघांची डायरेक्टली ॲडिशन, म्हणजे इथे 10 + 10 किती झालं, 20. दोघांपैकी एक कोणतं तरी निघून जाणार आणि जो राहिलेला आहे त्याच्या जागेवर काय येणार, इथे 20 येणार आहे, 20 झालं. त्यानंतर आता ही एकच लाईन आहे, इथे सी पॉईंट असेल बट ही एकच लाईन पुढे चालली. हा 10 आणि 20 कसं आहे, सिरीजमध्ये आहे. सिरीजमध्ये असेल तर काय करायचं, मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय ॲडिशन, म्हणजे हा किती झालं, इथे 10 ॲज इट इज ठेवायचं, 10 × 20 डिवायडेड बाय 30. 1 0 कॅन्सल झालं, वर किती आलं, 20/3. म्हणजे 2 पैकी एक कोणतं तरी निघून जाणार आणि जो दुसरं कॅपॅसिटर आहे त्याच्यावर किती लिहायचं, आता सी पॉईंट असंच आहे, त्याच्या जागेवर किती लिहायचं, 20/3. आता हा 20/3 आणि 10 कशी जोडलेले, पॅरललमध्ये, डायरेक्टली ॲडिशन होणार. म्हणजे इथे दुसऱ्यासाठी काय, 20/3 + 10 केलं तर हा किती झालं, 20 + 30/3. दिस विल बिकम 50/3. म्हणजे हा एक निघून जाणार, दोघांपैकी एक काढून टाकायचं डायरेक्टली, जो राहिलेला आहे त्याच्या जागेवर किती येणार आहे, 50/3 येणार आहे. म्हणजे सगळे कॅपॅसिटर्स निघून गेले, एकच राहिलं, दॅट इज 50/3. असं याला सॉल्व करायचं असतो. सो डिटेलमध्ये चार्ज पण कसं फाइंड आउट करायचं, पोटेन्शियल कसं फाइंड आउट करायचं, त्यासाठी चॅप्टर झाल्यानंतर एक सेपरेट लेक्चर मी बनवणार, त्यामध्ये आपण सगळं समजून घेऊया. म्हणजे कसं, यामध्ये असंच नाही का फक्त एवढं कॅपॅसिटन्स दिलेलं आहे, इक्विव्हॅलेंट फाइंड आउट केलं संपलं, असं नाही. कधी कधी एखाद्या कॅपॅसिटरवर पोटेन्शियल किती आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर चार्ज किती असणार आहे, त्याच्यासाठी पण खूप अशी कॉम्प्लिकेटेड मेथड असते. त्याला मी एकदम सिम्पल करून एखाद्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देईन, ठीक आहे. सो आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.